चाळीसगाव तहसील आवारात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। कामगार पक्षाच्या माध्यमातून जळगाव जिल्हा सरचिटणीस माननीय गोकुळ पाटील सर यांच्या पुढाकाराने चाळीसगाव तहसील कार्यालयावर हा जो ईव्हीएम संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे, छोटेखानी आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाला बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आमचा नेहमीच साथ सहयोग राहील। या ईव्हीएमच्या माध्यमातून 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की भारतामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका घेण्यात येऊ नये। तरी देखील हे वर्तमान सरकार जबरदस्ती ईव्हीएमच्या माध्यमातून पुढील निवडणुका घेण्यात येणार आहे। तर आम्ही सुद्धा या सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या 15 लाख बूथमध्ये हे 15 लाख बूथ वामन मेश्राम साहेब यांचा आदेश आल्यास आम्ही 15 लाख बूथ तोडणार आहोत आणि शेतकरी, कामगार, विद्यार्थी वर्ग, महिला वर्ग यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं एकच मूळ आहे हे वर्तमान सरकार आणि वर्तमान सरकार जे निवडून आलेलं आहे ते ईव्हीएममुळे। त्याच्यामुळे आमच्या सर्वात आधी सगळ्यात प्रायोरिटी राहील ते ईव्हीएम फोडणे आणि देश बचाव। त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला आमच्या या आंदोलनाला नेहमीच पाठिंबा असेल। आमचा धर्म हा शेती आहे। या ठिकाणी कुणबी आहे, प्रत्येक समाजातला घटक हा कुणबी आहे। आम्ही कण पेरतो आणि त्या ठिकाणी ते पीक उगवतं, परंतु याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। कधीतरी आमचे शेताच्या ऊसाच्या फळात येऊन पहा, त्या ठिकाणी हाडं मोडणारी थंडी पहा आणि त्याच्यासोबतच त्या ठिकाणी आमच्या माया बहिणींचे हात देखील दाखवा काम करणारे। या ठिकाणी लोकशाहीचं मरण दाखवा, त्यासोबतच मरणासोबत शेतकऱ्यांचं सरण देखील दाखवा आणि कोरडं ठाक भरलेलं धरण देखील दाखवा। हे सर्व होत असताना आमचा शेतकरी राजा काबाड कष्ट करतो, आम्ही काबाड कष्ट करतो, पीक उभं राहतं, सोन्यासारखं पीक येतं। हे पीक एकदा जरूर पहा आणि या पिकाला मिळालेला मातीमोल भाव एकदा जगाला दाखवा आणि मग आम्हाला अभिमान वाटेल की भारत हा कृषीप्रधान देश आहे। दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन चाललेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मोदी सरकार जे लाठी हल्ला करत आहे त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। पत्रकार निखिल वागळे आणि त्याची जी निर्भय बनव टीम आहे त्या निर्भय बनवच्या टीमवर भाजपच्या गुंडांनी जो पुण्यामध्ये जो हल्ला केला त्याचाही निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत। दुसरी गोष्ट, या ईव्हीएमवर आता कुठल्याही प्रकारचा सामान्य माणसाचा देखील आता विश्वास राहिलेला नाही आणि ज्या गोष्टीवर विश्वास नाही तर ती गोष्ट लावून धरण्याचा हट्टवादीपणा भाजप सरकार का करत आहे। म्हणून आमची मागणी अशी राहिलेली आहे की शेतकरी कामगार पक्षाची की ईव्हीएम हटाव आणि देश बचाव। शेतकऱ्यांची मुलं जे आहेत ते कष्टकऱ्यांची जी मुलं आहेत, जी सामान्य घरातली मुलं आहेत, यांनी या ठिकाणी कायदे मंडळामध्ये गेलं पाहिजे, तरच आपले काय होणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि दलित वर्गाचे जे समस्या जे आहेत त्या सुटणार आहेत। अन्यथा हे RSS धार्जिने RSS वाले जे कॉर्पोरेट धार्जिने जे लोक आहेत, हे कॉर्पोरेट धार्जिने लोक हे काय करतायत की भांडवलदारांना कार्पेट टाकतायत आणि शेतकऱ्यांच्या मार्गावर हे खिळे ठोकतायत। हे खरंच हे रामाच्या नावाने काम करणारे आहेत त्या रामाला सुद्धा त्या ठिकाणी यांचं कृत्य बघून दुःख होत असेल आणि रडायला येत असेल। इतकं नालायक आणि मूर्ख सरकार आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही। हा आक्रोश आहे आमचा। येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच रास्ता रोको आंदोलन करू शकतो, गरज पडल्यास आम्ही जेलभरो आंदोलनही करू, पण मोदी सरकारच्या विरोधात आमचं काम कंटिन्यू चालू असणार आहे। तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख मागण्या मोदी सरकारने धार्मिक राजकारण व हुकुमशाही थांबवावी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मान राखावा। पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे, विशंबर चौधरी यांच्यावर भाजपच्या गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहोत। तसेच स्वामीनाथन यांच्या समितीच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना 100% उत्पन्नावर आधारित 50% नफा देण्याचा कायदा करावा। गाईच्या दुधाचा 3.5 फॅटच्या आधारे 45 रुपये व म्हशीच्या दुधाचा फॅटला 70 रुपये असा भाव द्यावा। राज्यघटनेचा योग्य तो मान राखावा। दिल्लीतील शेतकरी आंदोलन व आंदोलकांची सरकारने चर्चा करावी। त्याच्यावर होणाऱ्या लाठीचार्जचा हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत व सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी भारतीय शेतकरी कामगार संघटनेच्या माध्यमातून चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गोकुळ पाटील, प्राध्यापक गौतम निकम, शाहीर वाल्मिक खेडगावकर, मुकेश नेतकर, चंद्रकांत ठाकरे, गणेश पवार, RK पाटील, भीमराव खलाणी यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।